समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला एक भक्कम दुर्ग, ज्याने मराठा आरमाराची ताकद जगाला दाखवली. मालवणजवळ अरबी समुद्रात उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध सागरी किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला समुद्र सपाटीवर असलेल्या कुर्टे बेटावर बांधलेला आहे. भौतिक रचनेच्या दृष्टीने पाहिले तर किल्ल्याची तटबंदी सुमारे 30 फूट उंच आणि 12 फूट जाड आहे. किल्ल्याचा परिसर जवळपास 48 एकरांमध्ये पसरलेला आहे आणि त्यामध्ये अनेक बुरुज, दरवाजे आणि पाण्याच्या टाक्या आहेत. विशेष म्हणजे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दुरून सहज दिसत नाही, अशी त्याची रचना केली आहे. इतिहासात हा किल्ला इ.स. 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधण्याचा आदेश दिला. समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मराठा आरमार मजबूत करण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला. सिंधुदुर्ग या नावाचा अर्थच आहे समुद्रातील दुर्ग, म्हणजेच समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला किल्ला. विशेष म्हणजे या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे मंदिर आहे आणि मंदिरात महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा जतन करून ठेवला आहे. महाराष्ट्रातील असा हा एकमेव किल्ला आहे जिथे शिवाजी महाराजांचे मंदिर पाहायला मिळते. आज सिंधुदुर्ग किल्ला इतिहास, वास्तुकला आणि समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यामुळे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण बनला आहे. अशाच महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या माहितीसाठी माझी महाराष्ट्रातील गड किल्ले ही सिरीज सुरू आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.